औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरुड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98। मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुड रोड कोलवड बुलढाणा। माळेगाव येथे आदिवासींवर वन विभागाने केलेली कारवाई अन्यायकारक। राज्यभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा आदिवासी समाजाचा इशारा। मोताळा वन परिक्षेत्रातील माळेगाव येथे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वन कर्मचारी, बंदोबस्तात असलेले पोलीस आणि अतिक्रमणधारक आदिवासी बांधवांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला। वन विभागाची कारवाई हा शासनाच्या मनमानी कारभाराचा प्रकार असून कारवाईला नकार दिल्याने प्रथमतः पोलीस व वन कर्मचाऱ्यांनी जबरदस्ती केली। यामुळे त्यांच्यावर हल्ला नव्हे तर आमचा प्रतिकार होता, अशा शब्दात आदिवासी समाजाचे नेते सूर्यकांत पवार यांच्यासह माळेगाव येथील ग्रामस्थांनी स्पष्टीकरण दिले। वन हक्क कायद्याअंतर्गत अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक रहिवाशांना वन जमिनीवरील त्यांचे हक्क आणि उपजीविकेचे अधिकार आहेत। असं असतानाही न्यायालयाचा आदेश असल्याचं सांगत वन कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात केली होती। दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामस्थांनी आपले रहिवासी पुरावे सादर केले होते। वास्तविकपणे त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले असते तर कारवाई टळली असती, परंतु तसं झालं नाही। परिणामी या कारवाईला विरोध केला असता वन कर्मचाऱ्यांनी जबरदस्ती केली असा आरोप करत त्यातूनच संघर्ष उफाळल्याचं ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी यासाठी राज्यभरात सकल आदिवासी समाजाच्या वतीने आंदोलनं केली जाणार आहेत आणि न्यायालयात देखील दाद मागणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही या भारताचे आदिवासी आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जिल्हाधिकारी यांचं म्हणणंच काय येतं की तुम्ही गैर आदिवासी आहात, तुम्ही ते आदिवासीच नाही आहेत। मग त्यांची ते कोणत्याच पुराव्याने कोणत्या हिशोबाने म्हणते हे आम्हाला माहिती नाही, पण आम्ही संविधानाला मानणारा आमचा आदिवासी समाज आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला आम्ही मानतो, त्या हिशोबाने आम्ही जाणारा समाज आहे। त्याच्यामुळे संविधानामध्ये जशी अनुसूचित 5 आणि अनुसूचित 6 नमूद आहे, जल जमन जंगलवरती आदिवासी समाज कोणत्याही ठिकाणी राहू शकतो, त्या हिशोबाने आम्हाला न्याय मिळत नसतं तर पूर्ण महाराष्ट्रातलं आंदोलन जे आदिवासी समाजाचं उग्र होऊन ह्याला दुसरं वळण लागू शकतं, हे सुद्धा नाकारता येत नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कोणताही ते नक्षलवाद असो किंवा उग्र पद्धतीचे आंदोलन असो, त्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की शासन कोणत्या पद्धतीने बघत आहे। शासनाचा जो चष्मा आहे तो दुतर्फा आहे। दुसऱ्या समाजाला वेगळ्या पद्धतीने वागणूक आणि ट्रीटमेंट दिली जाते, फक्त आदिवासी समाज म्हटलं की त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा राग आणि चीड आहे आदिवासी समाजाविषयी। त्याच्यामुळे योजनापासून तर त्यांच्या राहणीमानापर्यंत आदिवासी समाजाला छळलं जातंय। याच्यामधून जर वेगळ्या पद्धतीचं स्वरूप निर्माण झालं तर सरकारला या गोष्टीचं खूप भोगावं लागणार। त्याच्यात बरेचसे झालेले आहेत, परंतु पोलीस विभागाच्या दहशतीमुळं कमीत कमी 25 ते 30 लोक हे अजूनही जंगलात पळून राहिले। यांच्या दहशतीमुळे यांनी 8-10 लोकांना काहीतरी उचलून नेलं रात्री बेरात्री, जे त्याच्यात काही कोणत्याही गोष्टीत इन्व्हॉल्व नव्हते त्यांनाही उचलून नेलं। आणि महिला आणि पुरुष हे अजूनही जंगलाने झाडपाला लावून म्हणा किंवा कसं तरी शेक साक करून ते तिकडे जंगलातच आहे। भरती व्हायला कोणी धजावत नाही, भरती व्हायला गेले म्हणजे तिथून उचलून नेतात। सरकारकडे तुमची काय आता मागणी असणार? आमची सरकारकडे हीच मागणी आहे की आमची जागा आम्हाला द्या आणि जे आमच्या लोकांवरती जे गुन्हे दाखल केलेत हे तात्काळ मागे घेण्यात यावे।